ओम श्री गुरुभ्यो नमः. आपण मागच्या भागांमध्ये पाहिलं की कसं आदि शंकराचार्यांनी दक्षिणेला शृंगेरी आणि पूर्वेला पुरी इथे धर्मपीठांची स्थापना केली. आता त्यांची ही दिव्य यात्रा पुढे निघाली आहे, थेट उत्तरेकडे, हिमालयाच्या कुशीत. आज आपण त्यांच्या याच प्रवासाचे साक्षीदार होणार आहोत, जिथे ते ज्योतिर्मठाची स्थापना करणार आहोत. हो, 2 दिशांमध्ये धर्माचा ध्वज यशस्वीपणे उभारल्यानंतर शंकराचार्यांची नजर आता थेट हिमालयाच्या त्या उंच शिखरांवर होती. सनातन धर्माचा उत्तरेकडील किल्ला मजबूत करण्यासाठी त्यांचा प्रवास आता बद्रीनाथ क्षेत्राकडे, म्हणजे आजच्या देवभूमी उत्तराखंडकडे सुरू झाला होता. आणि याच प्रवासात हिमालयाच्या कुशीत, आज ज्याला आपण जोशीमठ म्हणतो, तिथे त्यांनी उत्तरेकडील पीठाची, म्हणजेच ज्योतिर्मठाची स्थापना केली. हा फक्त एक मठ नव्हता, तर अद्वैत वेदांताच्या ज्ञानाचा एक असा भक्कम स्तंभ होता, जो पुढे हजारो वर्ष मार्गदर्शन करणार होता. चला तर मग या ज्योतिर्मठाची ओळख करून घेऊया. याचं अधिकृत नाव आहे उत्तराम नायक श्री ज्योतिर्पीठम. या मठाला अथर्व वेदाचं संरक्षक मानलं जातं आणि इथल्या मुख्य देवता आहेत भगवान नारायण आणि पूर्णागिरी देवी. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मठाचं महावाक्य अयम आत्मा ब्रह्म. मांडुक्य उपनिषदातलं हे वाक्य एक खूप मोठं सत्य सांगतं. ते म्हणजे हा आत्माच ब्रह्म आहे. म्हणजे बघा, आत्मा आणि परमात्मा वेगळे नाहीत, ते एकच आहेत. अद्वैत परंपरेचं हेच तर सार आहे. बरं, मठ तर स्थापन झाला, पण आता एक मोठा प्रश्न होता. हिमालयातल्या या इतक्या महत्त्वाच्या केंद्राची धुरा सांभाळणार कोण? तेव्हा शंकराचार्यांनी ही जबाबदारी त्यांच्या 4 प्रमुख शिष्यांपैकी एकावर सोपवली. त्यांचं नाव होतं गिरी. आता शंकराचार्यांच्या इतर शिष्यांच्या तुलनेत गिरी थोडे वेगळे होते. बाकीचे शिष्य त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेसाठी, त्यांच्या शास्त्रज्ञानासाठी ओळखले जायचे. पण गिरी ओळखले जायचे ते त्यांच्या अथांग भक्ती आणि निस्वार्थ गुरुसेवेसाठी. त्यांच्यासाठी गुरुसेवा हेच सर्वस्व होतं. पण अनेकांना कल्पना नव्हती की त्यांच्या त्या साध्या भक्तीत कोणती प्रचंड शक्ती लपलेली होती. झालं असं की एक दिवस शंकराचार्य उपनिषदांवर पाठ सुरू करणार होते, पण ते गिरींची वाट पाहत होते. हे पाहून बाकीच्या शिष्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. त्यांना वाटलं, त्यांच्यासाठी का थांबायचं? त्यांना यातलं कितीसं कळणार आहे. त्यांना गिरींच्या क्षमतेचा जराही अंदाज नव्हता. आणि मग तो क्षण आला, ज्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. गिरी परत आले आणि त्यांच्या येण्याने एक असा चमत्कार घडला, जो त्यांच्या ज्ञानोदयाची साक्ष देणारा होता. झालं असं की जसे गिरी पाठशाळेत आले, त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे एका अप्रतिम आणि गहन स्तोत्राचा जणू झराच वाहू लागला. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे स्तोत्र तोटक नावाच्या एका अतिशय दुर्मिळ आणि कठीण छंदात रचलेलं होतं. हे पाहून तिथे बसलेले सगळे विद्वान शिष्य अक्षरशः अवाक झाले. शंकराचार्यांनी त्याच क्षणी ओळखलं की हे केवळ बुद्धीचं प्रदर्शन नाही, ही तर प्रत्यक्ष गुरुकृपेची प्रचिती आहे. त्यांनी गिरी यांना एक नवीन नाव दिलं, तोटकाचार्य, म्हणजेच असा आचार्य ज्याने तोटक छंदातून ज्ञानाचा साक्षात्कार घडवला. या अद्भुत घटनेनंतर शंकराचार्यांच्या मनात कोणतीही शंका उरली नाही. ज्योतिर्मठाचा उत्तराधिकारी कोण असणार हे आता अगदी स्पष्ट झालं होतं. आणि मग शंकराचार्यांनी तोटकाचार्यांनाच त्या नूतन ज्योतिर्मठाचे पहिले जगद्गुरू म्हणून नियुक्त केले. यातून त्यांनी हेच सिद्ध केलं की खरी पात्रता केवळ शास्त्रज्ञानात नाही, तर गुरुकृपेने प्राप्त झालेल्या निर्मळ आत्मज्ञानात आहे. तोटकाचार्यांची ही गोष्ट खरंच खूप प्रेरणादायी आहे, नाही का? ती आपल्याला भक्तीच्या अथांग शक्तीची ओळख करून देते. या गोष्टीतून आपण काय शिकू शकतो? तर खरं ज्ञान फक्त पुस्तकी ज्ञानापुरतं मर्यादित नाही. अढळ गुरुभक्ती हा ज्ञान मिळवण्याचा एक खूप शक्तिशाली मार्ग आहे. आणि खरा गुरु तोच जो आपल्या शिष्याच्या आतली क्षमता ओळखतो, जरी ती इतरांना दिसत नसली तरी. सेवा आणि नम्रता सर्वोच्च ज्ञानाचे दरवाजे उघडू शकतात. तर आतापर्यंत आपण शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या 3 पीठांबद्दल जाणून घेतलंय. दक्षिणेला सुरेश्वराचार्य, पूर्वेला पद्मपादाचार्य आणि आता उत्तरेला तोटकाचार्य. आता फक्त एकच दिशा उरली आहे, पश्चिम दिशा, आणि तिथे स्थापन झालेलं द्वारकापीठ. त्याबद्दल आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आदिशंकराचार्यांच्या दिव्य जीवनाची ही केवळ एक झलक आहे. हा काही संपूर्ण वृत्तांत नाही. अधिक सखोल माहितीसाठी आपण मूळ ग्रंथांचा अभ्यास नक्की करू शकता. हे विवेचन पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे. इथे आम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि गुजराती यांसारख्या अनेक भाषांमधून आध्यात्मिक ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.
आणि लवकरच इतरही भाषा यात जोडल्या जातील. आपलं ध्येय एकच आहे, सनातन धर्माचा हा अनमोल खजिना सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण मार्गाने आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवणे. आमच्या चॅनलवर आपल्याला श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत, ललिता सहस्रनाम, सौंदर्य लहरी, आदी शंकराचार्यांचा दिव्य अवतार तसेच बंगाल आणि महाराष्ट्रातील महान संतांच्या कथा यांसारख्या अनेक विषयांवर रोज व्हिडिओ पाहायला मिळतील. जर आपल्याला आमचं हे कार्य आवडत असेल आणि ते उपयुक्त वाटत असेल तर कृपया ज्ञानकोशला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे दररोजचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि हो, हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आणि समाजासोबत लाईक आणि शेअर करून या ज्ञानयज्ञात आपलीही मदत करा. चला तर मग आपण सर्वजण मिळून सनातन धर्माचा हा ज्ञानदीप असाच तेवत ठेवूया. हरिओम.